काही वेळ आहेत का? यांना जर का धंदा पाणी असलं तर कोण रिक्षा चालवण्याच्यासाठी आंदोलन करेल का? इथं काय नाही म्हणून रिक्षा सारख्या ठिकाणासाठी तर आंदोलन होत आहे. ही ग्राउंड रियालिटी आमची नाही साहेब. कोण करणार आहे? तुम्ही काय एमपीएससी केली, मी काय इंजिनिअरिंगला गेलो. अहो मग मी रिक्षा चालवली असती, सगळेच मुख्यमंत्री झाले असते. असं नाही होत. एवढे हुशार लोक तिथे आहेत तर त्यांनी ग्राउंड रियालिटी अशी 94 लोकांवरती फोकस, 10 लोकांवर फोकस, 13 लोकांवर फोकस. जेव्हा असं करतो ते राकेश कुमारला लूज बॉल मिळतो, 6 मारतोय तो. खरं सांगा ना. आता संख्या वाढवण्याचा प्रश्न सॉल्व्ह करा तुम्ही. बरोबर. नंतर आम्ही बॉडी बसलोय, सरकार बसलोय, ते ठरवेल. त्याच्यामध्ये काय होतंय, आता हे उपोषण करणार, परत दुसरं उपोषण करणार, याच्यामध्ये अजून आम्ही मध्ये जाणार. हे उपोषणाची बातमी केली की परत पर्यटक येणार नाही. माथेरानमध्ये हात रिक्षा चालकांनी आपल्या न्याय हक्कासाठी सुरू केलेलं उपोषण अखेर प्रशासनाच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आलं. 3 दिवस चाललेल्या आंदोलनानंतर प्रशासनानं उपसमितीची बैठक 27 किंवा 30 मार्च रोजी घेण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर लगेचच संनियंत्रण समितीची बैठक होणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं. नंतर उपोषणाची यशस्वी सांगता झाली. मात्र या सगळ्या प्रकरणात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ग्राउंड रियालिटी. माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक मनोज खेडकर यांनी स्पष्ट शब्दात प्रशासनाला सुनावलं, तुमचा फोकस चुकतोय, आधी ग्राउंड रियालिटी बघा. ते म्हणाले, माथेरानमध्ये सध्या 94च नव्हे तर त्याहूनही जास्त ई रिक्षांची गरज आहे. पर्यटकांना तासन तास रिक्षासाठी वाट पाहावी लागते. अशा परिस्थितीत पर्यटन कसं वाढणार? खेडकर यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचाही उल्लेख करत सांगितलं की कोर्टानं कुठेही रिक्षांची निश्चित संख्या दिलेली नाही. संख्या ठरवताना शहराची गरज, स्थानिक रोजगार आणि पर्यटन याचा विचार होणं गरजेचं आहे. आणि मग तुम्ही कोणाला द्यायचं हे नंतरचा प्रश्न आहे. बरोबर. आता संख्या वाढवण्याचा प्रश्न सॉल्व्ह करा तुम्ही. बरोबर. नंतर आम्ही बॉडी बसलोय, सरकार बसलोय, ते ठरवेल. जेन्युइन लोक कोण आहेत ती. अगदी बरोबर. मला डायरेक्शन दिलं त्याप्रमाणे जा. तुम्हाला आम्ही सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शनच्या बाहेर आम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांना जा म्हणतच नाहीये. पण तुम्ही त्याचा अभ्यास करा. तुम्ही वेळ देत नाही. तुम्ही लोक एवढे उडत वाचता आणि त्याच्यामध्ये आमच्यासाठी संवेदनशील होऊन काम करा. आमच्यासाठी वेळ द्या. तिथेच दळण का दळतो आपण. आपल्याला एवढ्या क्लिअर कट ऑर्डर आहेत की ग्राउंड रियालिटीजच डिफरंट आहेत. आज आम्हाला कोणालाच धंदा नाही ह्या ग्राउंड रियालिटी. सुहासिनी वहिनी उठा आणि सांगा काय धंदा आहे. साहेबांना कळू द्या. ह्या दोघांना पगार मिळतो, आपल्याला काही नाही मिळत आहे. मला पगार द्यायला लागतोय, आज खिशातनं द्यायला लागतोय. एवढे लांब हॉटेल चालवायचं. व्हॉट इज द ग्राउंड रियालिटी? तुम्ही सब कमिटीने घेऊन ग्राउंड रियालिटी आमच्यावर चर्चा करा. तुम्ही ऑफलाईन मिटिंग घेऊन ऑनलाईन मिटिंग घेऊ नका. ऑफलाईन घ्या आणि माझं अजून वेगळं म्हणणं आहे की ज्या पर्यटकांचे हाल झाले ना त्यांचे हे करा ना, त्यांचे फोटो पाठवा आणि युट्यूबवरती जा. युट्यूबवरती माथेरानची बदनामी किती आहे ते बघा. दॅट इज द ग्राउंड रियालिटी. दॅट इज द ग्राउंड रियालिटी. लोकांना कसे लुबाडले गेले, दॅट इज द ग्राउंड रियालिटी. तुमचे रिपोर्ट ग्राउंड रियालिटीवरती द्या. माथेरानला 94 नाही 185 रिक्षांची गरज आहे मी सांगतो. याच्यामध्ये ऐका तर तुम्ही ती ग्राउंड रियालिटी द्या. म्हणजे मग तुम्ही माणसांवरती फोकस करताय. आणि ह्या माणसांपैकी मला या 94 पैकी तुम्ही लोक हे श्रीमंत बोलताना यांची इन्कम टॅक्स रिटर्न दाखवा. हे लोक क्रिमी लेअरमध्ये आहेत आणि असं कुठं लिहिलंय की एखादा क्रिमी लेअरमध्ये असेल त्यांनी दुसरा धंदा करू नये असं नाही. पण याच्यातल्या सगळ्यांचे तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न घ्या. मी दाव्यासाठी सांगतो 100% लोकांचं, 100% पैकी 95% लोकांचं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल नसेल. प्रत्येक कुठल्याही गोष्टीमध्ये 4-5 लोक अपवादात्मक असतात. 4-5% जे चुकीची लोक घुसले असतात. पण 4-5 लोक चुकीचे त्यांच्यावर फोकस करून तो जनरलाइज रूल दाखवतोय. इट इज रॉंग. हे सब कमिटी साहेब आम्ही तुमच्यावरती ऑप्शन नाही तुमच्यामध्ये साहेब. सब कमिटीच्या ऐका ना, तुम्ही आहे ना याच्यामध्ये इकडचे बाहेरचे अधिकारी आहेत. आरटीओ स्वतः आले होते. आरटीओ जेव्हा बोलतात 10% जेव्हा आपली बोलायची हिंमत पाहिजे ना की 25-30% निघतो. नाही तुम्ही 1 मिनिट आम्हाला कंप्लीट करू द्या. तुम्हाला आम्ही कंप्लीट करून दिलं. ही ग्राउंड रियालिटी. तुम्ही बसा साहेब 2 मिनिटं बसा. तुम्ही ही ग्राउंड रियालिटी द्या. एवढे हुशार लोक तिथे आहेत तर त्यांनी ग्राउंड रियालिटी अशी 94 लोकांवरती फोकस, 10 लोकांवर फोकस, 13 लोकांवर फोकस. जेव्हा असं करतो ते राकेश कुमारला लूज बॉल मिळतो, 6 मारतोय तो. खरं सांगा ना. अरे खरं सांगा ना. काय आज तुझा धंदा आहे? सांग तुझा धंदा काय? उभा राहून सांग धंदा काय? गेल्या डिसेंबर पासून धंदा नाही. डिसेंबर आमचा खाली गेलाय.
पूर्ण सीझन सगळे दिवाळीपासून सगळे सीझन आमचं खाली गेलेलं आहे. नाताळ सीझन पण भरलं नाही, 26 जानेवारी पण भरली नाही, होळी तर काहीच भरली नाही सर. आम्ही पगार माणसांचे काढायचे कसे? पर्यटक यायलाच मागत नाही ही येतात. ग्राउंड रियालिटी साहेब. तुमचं पर्यटन आता जर का चालू व्हायचं असेल तर आपल्याला ई रिक्षा येणाऱ्या गेस्टला त्याची फॅमिली घेऊन आला, इमिडिएटली मिळाली, हॉटेलला गेला, सेटल झाला, मग तो जाईल घोड्यावर फिरायला, तो शॉपिंगला जायचं कुठे जाईल, तरच माथेरानचं पर्यटन चालेल. बरोबर आहे. माथेरानच्या पर्यटनाला नाही तर चांगले दिवस येऊ शकत नाही. कोण पर्यटनासाठी हा त्रास घ्यायला जाणार आहे? दरम्यान प्रशासनाकडून उपसमितीची बैठक येत्या काही दिवसात घेऊन हा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन देण्यात आलंय. आंदोलनकर्त्यांची एकच मागणी आहे, शासनानं ग्राउंड रियालिटी तपासावी आणि आम्हाला न्याय द्यावा. माथेरानच्या पर्यटनावर आणि स्थानिकांच्या उपजीविकेवर थेट परिणाम करणारा हा प्रश्न आहे. आता प्रशासन किती लवकर आणि किती ठोस निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.